स्वाभिमानी शेतकरीचे प्रदेशाध्यक्ष दामोअण्णा इंगोले मागील 10 दिवसापासून वाशिम जिल्ह्यातील विविध भागातून यात्रा काढत आज त्या यात्रेचा समारोप करणार आहेत। नेमक्या काय मागण्या घेऊन आपण या यात्रेला सुरुवात केली आणि प्रथम काय मागण्या होत्या? आपण या यात्रेची सुरुवात, या यात्रेचं नाव जनविचार स्वाभिमान यात्रा आहे। जनतेच्या मनातले प्रश्न आपण सरकार दरबारी मांडण्याचं काम करतोय, कारण सरकारला व्यापाऱ्याचा आवाज ऐकू येतो पण आमच्या बापाचा आवाज ऐकू येत नाही। करोडपत्याचे करोडो रुपये, 66 कोटी रुपये, काल परवा बातमी झाली की 66 कोटी रुपये, 66,00,000 कोटी रुपये एवढं कर्ज सरकारनं व्यापाऱ्याचं माफ केलेलं आहे। तसं माझ्या बापाचा 7/12 कर्जमुक्त करावा ही सरकारला आमची मागणी आहे। सोयाबीनचा दर काल सरकारनं घोषणा केली की 5,000 रुपये आम्ही अनुदान देऊ, पण 5,000 होत नाही, कारण आमचा भाव यांनी एवढा पाडला की आमचं नुकसानच 25 ते 30 हजाराचं आहे प्रति अडी चक्कर, आणि आम्हाला 5,000 फेकून मारागले। हे काही आम्हाला मान्य नाही आहे, आम्हाला वाढीव पाहिजे याच्यामध्ये, कारण आमचंच लुटा लागले आणि त्यातला अर्धा आम्हाला द्यायला लागले, हे आम्ही काही मान्य करणार नाहीये। त्यानंतर जंगली जनावरांचा त्रास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। तक्रार करताना 1,000 रुपये लागतात आणि नुकसान भरपाई मात्र 700 रुपये देते फॉरेस्टवाले। ही मात्र सर्वात मोठी चूक सरकारची आहे, ही सुद्धा दुरुस्त व्हावी, ही सुद्धा आमची याच्यामध्ये मागणी आहे। आणि रब्बीचा पीक विमा हा आमचा सरकार दरबारी जमा आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकार वेगवेगळ्या योजना आणा लागलं आणि आमच्या हक्काचे तूर हरभरा गव्हाचे पैसे आमच्या शेतकऱ्याला सरकार द्यायला तयार नाहीये। त्यामुळेच आमचा हा मोर्चा आहे, त्यामुळे आमची यात्रा आहे। आणि सरकार जर आता ध्यानावर येत नसेल तर थेट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारावर जायला सुद्धा मागपुढे पाहणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवावं। एकीकडे शासन लाडकी बहीण योजना करते, लाडका भाऊ करते, मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप आपण केला आहे। 100% सरकार मतासाठी लाडकी बहीण करा लागलं, लाडका भाऊ करा लागलं। आमची हात जोडून विनंती आहे द्यायला की लाडका शेतकरी करा, आमच्या बापाचा 7/12 कोरा करा, अन्यथा आम्ही सुद्धा मतदान यावरती त्यांना देणार नाही, त्यांना ध्यानात ठेवावं। राजू शेट्टींनी 288 जागा निवडणूक लढण्याचा जाहीर केला आहे। नेमकी या जिल्ह्यात किती जागा राहू शकतात? हा माझा प्रश्न नाहीये। सामान्य राजू शेट्टी साहेबांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही पाठीशी उभं राहू। हे राजू शेट्टी साहेब ठरवतील त्या काळामध्ये, तेव्हाच काय जे ठरायचं ते ठरेल। आता याच्यानंतर पुढची भूमिका काय राहील? याच्यानंतरची पुढची भूमिका येत्या 8-10 दिवसामध्ये मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या दारात जायची। याच्यानंतर पुढचा मोर्चा हा मुंबईला राहील। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।